गेटवे ऑफ इंडिया पासून निघालेली जी नीलकमल नावाची बोट आहे, जिथे ही दुर्घटना घडलेली आहे, तिथे आता आपण जाणार आहोत। स्पीड बोटीच्या माध्यमातून शेकापचे जयंत पाटील हे तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि आतमध्ये आपण पाहतोय की हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे। मुंबई पोलिसांच्या काही बोटी सुद्धा त्या दुर्घटनेच्या स्थळावरती आहेत आणि एका स्पीड बोटनं धडक दिल्यानंतर नीलकमल नावाची जी बोट आहे तिची दुर्घटना झालेली होती आणि हा मोठा अपघात समुद्रामध्ये घडलेला होता आणि तिथली दृश्य जे आहे ते आपण लाईव्ह स्वरूपामध्ये पाहणार आहोत। आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेनं अधिकृतपणे जी माहिती दिलेली आहे त्यानुसार एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाल्याची अधिकारिक माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। मात्र अजून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। नौदलाची सगळी यंत्रणा त्या ठिकाणी खास करून काम करते आहे। त्याचबरोबर मुंबई पोलिसांच्या ज्या बोटी आहेत, त्याचबरोबर जे खाजगी मच्छीमार आहेत त्यांच्या बोटीच्या माध्यमातून सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। आतापर्यंत अनेकांना बाहेर सुखरूपपणे काढण्यात आलेलं आहे, मात्र अजून सुद्धा बचाव कार्य जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात आहे। शेकापचे जयंत पाटील हे आता तिथे जाण्यासाठी निघालेले आहेत। आपण पाहतोय की स्पीड बोटच्या माध्यमातून जर पाहिलं तर पुढे जिथे उरण कारंजा इथे बोटीची दुर्घटना घडलेली होती तिथे हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि मुंबई पोलिसांच्या टीम सुद्धा आता गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये पोहोचलेल्या आहेत। जिथे ज्या लोकांना बाहेर काढलं जात आहे तिथे त्यांची चौकशी सुद्धा केली जाते। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेची सगळी यंत्रणा सुद्धा आता या सगळ्या प्रकरणाकडे गंभीरपणे पाहते आहे। मुंबई पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम सध्या आतमध्ये सुद्धा काम करत आहेत। त्याचबरोबर बाहेर सुद्धा ज्या लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जातात। नुसार 3:55 ही नीलकमल नावाची बोट जी आहे ती एलिफंटाला जायला निघालेली होती आणि तेव्हा एका स्पीड बोटनं आतमध्ये गेल्यानंतर उरण कारंजा इथला जो परिसर आहे तिथे या स्पीड बोटनं या बोटीला धडक दिल्यानंतर प्रवासी बोट ही पूर्णपणे उलटली आणि त्यानंतर एक मोठ्या जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आल्याची माहिती सुद्धा अधिकृतपणे देण्यात आलेली आहे। पुढे गेल्यानंतर आतमध्ये उरण कारंजेच्या परिसरामध्ये गेल्यानंतर या बोटीचा एक मोठा अपघात झाला। स्पीड बोटनं धडक दिल्यानंतर ही बोट पूर्णपणे उलटली आणि तातडीनं सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। आता मला कुठे माहिती आहे, मलाच माहिती नाही, तुम्हाला माहिती आहे ती मला माहिती आहे नाही, पण आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने त्यांचे मालक बोटीचे मालक सांगत होते की ही घटना जी आहे ती नौदलाच्या बोटीने कुठे धक्का मारला त्यामुळे झाली। ते दाखवलं ना, व्हिडिओ दाखवला स्वतः दादा। ज्या बोटीमध्ये जो पॅसेंजर होता किंवा त्यांचा ऑपरेटर खलाशी होता त्यांनी ठेवलेला तो व्हिडिओ होता। पण नाही, आता आपण बघितलं तर ते सांगत होते की जवळपास 80 लोक त्या ठिकाणी होते। त्या 80 पैकी आता 60 लोकांना काढलेलं आहे आणि ही घटना नक्की कुठलं जे लोकेशन आहे ते एक्झॅक्ट ते काय आपल्याला सांगता येईल? आता लोकेशनच्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत। जे लोकेशन आहे ते बघून त्या ठिकाणी आज किती प्रवासी तिथे आहेत ते आणि त्यांना कशी मदत करता येईल हे बघण्याचं काम आपण पहिल्यांदा करूया असं मला वाटतं। निश्चित म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं जी माहिती अधिकृतपणे दिलेली आहे त्यानुसार एकाचाच मृत्यू झाल्याचं म्हणण्यात आलंय। मात्र मुंबई पोलीस जी संख्या सांगतायत प्रवासी बोटीवरची ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे। 80 लोकांची संख्या सांगितली जाते, ज्यापैकी 66 लोकांना बाहेर काढलं गेलं। नाही, 66 लोक आता JNPT गेलेत आणि बाकीचे प्रवासी किती कुठे आलेत आणि इथे किती पोहोचले याचा आकडा आपल्याला मिळत नाहीये। उरण कारंजेच्या परिसरामध्ये ही बोट दुर्घटना झाल्याचं सांगण्यात येत आहे। साधारण 4 वाजता ही बोट आतमध्ये निघालेली होती आणि स्पीड बोटनं धडक देतानाचा लाईव्ह व्हिडिओ सुद्धा आपण पाहिलेला आहे। किती गंभीर आहे आणि जी माहिती तुम्हाला बोटीच्या मालकाकडनं मिळाली त्यानुसार लाईव्ह जॅकेट प्रत्येक प्रवाशाला देण्यात आलेलं होतं का? लाईव्ह जॅकेटची पूर्तता झाली होती सगळ्या प्रवाशांची? लाईव्ह जॅकेट देण्यात आलेलं होतं, बोटीचा मालक तुम्हाला भेटला त्याने काय सांगितलं? नाही, लाईव्ह जॅकेटचा इथे प्रश्न येत नाही। लाईव्ह जॅकेट प्रत्येक बोटीमध्ये कंपल्सरी असतं, परंतु या ठिकाणी प्राथमिक आपल्याला कळलं की पॅसेंजर जास्त आहेत म्हणून बोट बुडाली, तशी परिस्थिती नाही। तर नेव्हीच्या बोटीनीच या ठिकाणी टोकर मारलेली आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट झालाय, ही गंभीर बाब आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।